श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल व अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामी यांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगले छपून हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, विष्णू सहस्त्रनाम हे आपण आज या विषयावर सविस्तर माहिती बघणार आहोत की ते कसं वाचायला पाहिजे, कधी वाचायला पाहिजे, कोणी वाचायला पाहिजे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तर आपण माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित व्हावी त्यासाठी आपण कितीतरी उपाय करत असतो। तर माता लक्ष्मीला ही जितकी तिची माता लक्ष्मीची सेवा ही जेवढी प्रिय आहे तेवढीच त्याच्याहून कितीतरी पटीने जास्त सेवा ही माता लक्ष्मीला ही भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे। जिथे माता लक्ष्मी ही चंचल आहे, त्यामुळे ती आज आहे आणि उद्या नाही। म्हणूनच आपण जर भगवान विष्णूंची सेवा केली आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते ना, तिथून माता लक्ष्मी ही कधीही काढता पाय घेत नाही। तिथे कायम माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते। त्यामुळेच आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं ही तितकंच गरजेचं आहे। आणि भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये एक सेवा येते, ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम। तर ही विष्णू सहस्त्रनाम म्हणजेच काय, तर विष्णूंचे हजारो नावं म्हणजे विष्णू सहस्त्रनाम असं म्हटलं जातं। हे बघा, आणि विष्णू सहस्त्रनामावली आणि विष्णू सहस्त्रनाम हे दोन्ही वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्यामध्ये कन्फ्युजन करू नका। विष्णू सहस्त्रनाम वेगळं आहे आणि विष्णू सहस्त्रनामावली वेगळी आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये फक्त विष्णू सहस्त्रनाम एवढंच बघणार आहोत। तर विष्णू सहस्त्रनाम हे तुम्ही कधीही पठण करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ। आपण कधीही पठण केलं तरी देखील चालतं, पण सकाळी आणि दिवे लागण्याच्या टायमाला संध्याकाळी जर आपण याचं पठण केलं ना, तर आपल्याला त्याचं कितीतरी पटीने फळ मिळत असतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते। त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण झालंच पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, हे लक्षात घ्या। तर आता विष्णू सहस्त्रनाम हे असं आहे की ते प्रत्येक समस्येवर उपाय म्हणून आहे। तुमचं कर्जबाजारीपणा असेल, आर्थिक समस्या असेल, किंवा आरोग्यविषयी काही समस्या असतील, किंवा संततीबद्दल काही समस्या असतील, त्याच्यावर गुणकारी म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे। त्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं हे कितीतरी आपल्याला पुण्यफळ देऊन जात असतं, हे लक्षात घ्या। त्यामुळे आवर्जून आपल्या घरामध्ये एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण झालंच पाहिजे। तर विष्णू सहस्त्रनाम आता मला सुद्धा माहिती आहे की ते खूप मोठं आहे आणि रोज रोज एवढं पठण करणं प्रत्येकाला काही शक्य नाही आहे। त्यामुळे विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला तुम्ही रोज ऐकू शकता। जर पठण करणं नाही शक्य झालं तर आपण ऐकू तरी शकतो, काहीही कामं करताना म्हणा, पण आपण जेव्हा पण ऐकायचं आहे तेव्हा आपले सगळं काही कान तिथेच असतील, याची आपल्याला काळजी घ्यायची। आपल्या मनामध्ये दुसरे कुठलेही विचार राहणार नाही, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। जेव्हा ते विष्णू सहस्त्रनाम आपण लावणार आहे, तुम्ही यूट्यूबला देखील लावलं आणि ते ऐकलं जरी तरी देखील चालतं। आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी आपण जर विष्णू सहस्त्रनाम लावलं ना यूट्यूबला तरी पण आपल्या घरामध्ये आपल्याला तुम्हाला एक सकारात्मक वातावरण पाहायला मिळेल। आपल्या आर्थिक समस्यांमध्ये कमतरता आपल्याला दिसून येईल आपल्या सगळ्यांनाच। तर इतकं प्रभावी हे विष्णू सहस्त्रनाम आहे। आरोग्यसंबंधी समस्या असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर याचं नित्य पठण करायला लागले तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यामध्ये आरोग्यसंबंधी समस्येमध्ये सुद्धा गुण याचा बघायला मिळेल, अनुभवायला मिळेल, त्यामध्ये काहीही शंका नाही। असं हे विष्णू सहस्त्रनाम आहे। हे बघा, हे आजपर्यंत भरपूर संत महात्म्यांनी या विष्णू सहस्त्रनामाचा उल्लेख केलेला आहे। तुम्ही माझ्या तोंडून सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये विष्णू सहस्त्रनाम हा शब्द ऐकला असेल। तर तेच हे विष्णू सहस्त्रनाम हे अतिशय अत्यंत प्रभावी आहे। भगवान विष्णूंची ही सेवा आहे। त्यामुळे आपण कमीत कमी जर आपण हे वाचू नाही शकत आहे रोज रोज, तर आपण ऐकायचं काम तर नक्कीच करू शकतो, पण ते ऐका असं की ते खरंच म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचेल, आपल्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचेल, असं आपल्याला ते ऐकायचं आहे, हे लक्षात घ्या। नाही तर आपल्या मनात ते लावलेलंच आहे शेजारी आणि आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू आहे, तिकडचं चालू आहे,
असं आपल्याला करायचं नाही. भले तुम्ही काम करताना करा, पण लावा, पण तेव्हा आपलं मन हे त्या विष्णू सहस्रनामात असलं पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला हे विष्णू सहस्रनाम हे ऐकायचं आहे रोज. जर पठण करणं शक्य झालं तर अतिउत्तम आहे. आवर्जून रोज एकदा तरी कमीत कमी पठण झालंच पाहिजे. त्याशिवाय त्यापेक्षा जास्त कोणती मोठी सेवा नाही आहे, तितकं पुण्यफळ नाही. तर ते पठण झालंच पाहिजे. जर पठण करणं शक्य नसेल तर ऐकावं तरी. आणि जर आपण रोज ऐकत असेल तर कमीत कमी आठवड्यातून एक दिवस आपल्याला असं ठरवायचं आहे ज्या दिवशी आपल्याला ते पठण करायचं आहे. हे बघा, रोज ऐकायचंच आणि मग असं काही नाही. तर ते आपल्याला पठण करण्याचं सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहे. भले तुम्हाला ते 1-2 वेळेस अवघड वाटेल, पण जेव्हा तुम्ही सातत्याने पठण करत राहाल तेव्हा ते तुम्हाला अतिशय सोपं होऊन जाईल आणि तेवढा वेळ देखील लागणार नाही. त्यामुळे आपल्याला ते आठवड्यातून एक दिवस तुम्ही गुरुवार ठरवून घ्या किंवा शुक्रवार जो माता लक्ष्मीचा वार आहे त्या दिवशी जरी पठण केलं तरी पण अतिशय उत्तम आहे. भरपूर तुम्हाला त्याचे फायदे मिळतील, भरपूर लाभ तुम्हाला दिसून येतील. किंवा जे कोणी वर्किंग आहेत, ज्यांना ऑफिस महिलासुद्धा आजकाल भरपूर अशा वर्किंग आहे, त्यामुळे त्यांना ऑफिसला सुद्धा जावं लागतं. तर त्यांनी सुट्टीचा दिवस रविवार धरला आपण किंवा असा कुठलाही दिवस त्या दिवशी ते पठण करू शकता. असा तुम्हाला जो कुठला सोयीस्कर वाटेल दिवस, तो दिवस गुरुवार म्हणा, शुक्रवार म्हणा किंवा मंगळवार म्हणा, जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल आठवड्यातून एकदा आपल्याला पठण करायचं आहे. आणि रोज तुम्ही ऐकलं तरी देखील चालेल. आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं एकदा तरी पठण किंवा वाचन हे झालं पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. मग त्यामुळे आणि आठवड्यातून एकदा पठण केलं तर अतिशय उत्तम आहे. तर अशी ही विष्णू सहस्रनाम ही, आणि हे कितीतरी 5,000 वर्षांअगोदरपासून हे विष्णू सहस्रनामाचं पठण केलं जात आहे. आणि कदाचित म्हणूनच आहे ना त्याचं ते इतकं सिद्ध झालेलं आहे आणि भरपूर लोकांना त्याचे अनुभवसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे ते एक सिद्ध स्तोत्र म्हणून त्या सिद्ध स्तोत्रांमधलं एक विष्णू सहस्रनाम आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण जर ते सातत्याने पठण केलं तर ते अजून सिद्ध होतं आणि त्यामधून आपल्याला हवं म्हणजे आपण संकल्पपूर्वक जरी ही सेवा केली तरी देखील चालते. तुम्ही संकल्पपूर्वकसुद्धा ही सेवा करू शकता. तर अशा प्रकारे आपण जर नित्यनियमाने विष्णू सहस्रनाम पठण केलं ना तर तुम्हाला खरंच आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी, एक माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील, लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहील. आर्थिक समस्यांमध्ये तुम्हाला आवर्जून कमतरता भासेल. त्याचबरोबर तुम्हाला जर दुसरे काही आरोग्यसंबंधी असो, संततीबद्दल काही प्रॉब्लेम असो, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवून येईल, त्यामध्ये काहीही शंका नाही. पण आपल्याला ही सेवा ही अगदी मनापासून आणि सातत्याने जेव्हा आपण सेवा कुठलीही करतो ना तेव्हाच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं आणि तेव्हाच त्यामधले जे काही बदल आहे ते आपल्याला दिसून अनुभवायला मिळत असतं. आता हे विष्णू सहस्रनाम कुठे मिळेल तर हे तुम्हाला आपल्या केंद्रामध्ये त्याचं एक स्पेशली छोटंसं पुस्तकसुद्धा मिळून जाईल विष्णू सहस्रनामचं. जर तिथे जाणं नाही आहे शक्य, तुम्ही ऑनलाईन सर्च करा इंटरनेटवर, गुगलवर, तुम्हाला कुठेही विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे इझिली अवेलेबल होऊन जाईल. किंवा एखाद्या तुम्ही दुसऱ्या स्टोअरमध्ये गेले तिथेसुद्धा तुम्ही जर विचारलं तर तिथेसुद्धा कदाचित तुम्हाला त्याचं एखादं पुस्तक हे मिळून जाईल, त्यामध्ये काही शंका नाही. तर असं हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे अतिशय अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. अतिशय प्रभावी अशी भगवान विष्णूची ही सेवा आहे. हे बघा, आपण केंद्रामध्ये सुद्धा जेव्हा गुरुच्या केंद्रामध्ये सुद्धा विष्णू सहस्रनामाचं पठण करायला सांगितलं जात असतं आणि जेव्हा आपलं गुरुचरित्र आपण पारायण करत असतो बघा, तेव्हा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण हे आवर्जून करायला आपल्याला सांगितलं जात असतं. का तर आपण जेव्हा पण गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्याकडून कळत न कळत जितक्या चुका होतात, आपल्याला काही वेळेस कळत पण नाही की आपल्याकडून एक चूक झालेली आहे, किंवा वाचताना म्हणा किंवा आचरणात आणताना म्हणा काही गोष्टी, तर ते गुरुचरित्र पारायण करताना जेव्हा आपल्याकडून कळत न कळत अशा चुका होत असतात ना, तर त्या सर्व निघून जाव्या, म्हणजे त्याचं सर्व निर्मूलन व्हावं
यासाठी हे विष्णू सहस्त्रनामाचं संध्याकाळी गुरुचैत्र पारायण वाचताना याचं पठण करा असं सांगितलं जात असतं। आणि आवर्जून गुरुचैत्र पारायण केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस विष्णू सहस्त्रनामाची सेवा ही केली तरच आपल्याला त्याचं कितीतरी पटीने हे फळ मिळत असतं। तर असं हे विष्णू सहस्त्रनाम अतिशय प्रभावी सेवा आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा पठण करून बघा अतिशय सातत्याने काही दिवस आणि स्वतः अनुभव घ्या। त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामींचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरशी अक्कलकोट स्वामींचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।